ईश्वर सर्वव्यापी आहे. सृष्टीच्या कणाकणामध्ये तो विराजमान आहे. याला अंगसंग पाहून सदैव त्याच्या जाणीवेत जीवन जगल्यानेच आत्ममंथन व आंतरिक यात्रा शक्य आहे. असे उद्गार निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या 49व्या संत समागमाच्या उपस्थित श्रद्धाळूंच्या विशाल जनसमुदायाला संबोधित करताना व्यक्त केले. जवळपास 350 एकरच्या विशाल मैदानात आयोजित या 3 दिवसीय समागमामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशाच्या विविध प्रांतातून लाखोंच्या संख्येने श्रद्धाळू भक्तगण व प्रभुप्रेमी सज्जन सहभागी झाले आहेत. समागमाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात एका आकर्षक सेवादल रॅलीने झाली, ज्यामध्ये महाराष्ट्रासह अन्य ठिकाणांहून आलेल्या हजारो सेवादल बंधू भगिनी आपापली खाकी निळी वर्दी परिधान करून सहभागी झाले होते. विदेशातील सेवादल सदस्यांनी देखील त्यांच्या विशिष्ट गणवेशामध्ये या रॅलीमध्ये भाग घेतला. सेवादल रॅलीला आरंभ केल्यानंतर सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी आपल्या करकमलाद्वारे शांतीचे प्रतीक असणारा मिशनचा श्वेतध्वज फडकवला. या रॅलीमध्ये बँडच्या सुरात पीटी परेड, संगीतमय योगा, मानवी पिरामिड, मल्लखांब, ॲरोबिक, अंब्रेला फॉर्मेशन तसेच अनेक विविध खेळ व साहसी प्रकार प्रस्तुत केले. त्याचबरोबर मिशनच्या शिकवणीवर आधारित विविध भाषांच्या माध्यमातून लघुनाटिका सादर करण्यात आल्या, ज्याद्वारे भक्तीमधील सेवेचे महत्त्व अधोरेखित केले गेले. तसेच अहंकाररहित होणे, सेवेमधील चेतनता व आदरभाव इत्यादी दिव्य गुण धारण करण्याची प्रेरणा देण्यात आली.